उन्हाळा संपण्यात आला की आपल्या बळीराजाला वेध लागतात ते पावसाचे आणि खरीपाच्या पेरणीचे. पण पेरणीसाठी लागणारी खतं आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना हक्काची पीक कर्जाची गरज असते. दरवर्षी हे कर्ज घेताना शेतकऱ्यांसमोर बँक खात्याच्या सिबिल स्कोअरची एक मोठी अडचण उभी राहायची. सिबिल स्कोअर कमी आहे या कारणावरून अनेक बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार द्यायच्या, ज्यामुळे हताश होऊन शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जावं लागायचं. पण आता या खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची या जाचक अटीपासून पूर्णपणे सुटका केली असून पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची सक्ती थेट रद्द केली आहे. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचा हवाला देत स्पष्ट करण्यात आलंय की पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर तपासण्याची कोणतीही सक्ती नाही. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व राष्ट्रीयकृत आणि व्यावसायिक बँकांना कडक शब्दात ताकीद दिली आहे की कोणत्याही शेतकऱ्याची सिबिल स्कोअरच्या नावाखाली अडवणूक केली जाऊ नये. सहकार आयुक्तांनीही याबाबत राज्यातील सर्व बँकांना लेखी आदेश जारी केले आहेत. जर एखाद्या बँकेने सिबिल स्कोअरची मागणी करून शेतकऱ्याला अर्ज नाकारलं तर त्या बँकेवर थेट कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असा कडक इशारा सरकारने दिला आहे. यंदाच्या वर्षी हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळणं गरजेचे आहे. म्हणूनच सरकारने सर्व बँकांना खरीपासाठी दिलेले अर्ज वाटपाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील प्रलंबित शेतकरी कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया येत्या 20 जूनपूर्वी पूर्ण केली जाणार आहे, ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच खते किंवा बियाणे खरेदी करताना दुकानदारांनी शेतकऱ्यांना इतर लिंक प्रॉडक्ट्स म्हणजेच नको असलेली औषधं किंवा साहित्य एकत्र घेण्याची सक्ती केल्यास कृषी केंद्र चालकांचे परवाने थेट रद्द केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीतच पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट रद्द झाल्यामुळे आणि कर्जमाफीला गती मिळाल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. बँकेच्या मनमानी कारभाराला चाप लावणारा हा निर्णय अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बोलअमितच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.